विधानसभा निवडणुकीवेळी दोन माणसं भेटली, 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते. मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला. शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट. राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवारही सांगू लागले आहेत. त्यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम, शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असताना भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास पुढे येण्याचं कारण काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवंय. शरद पवार यांची प्रतिक्रिया. देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यादी जाहीर. तर महाराष्ट्रातील 9 पक्षांसह देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. बारामतीमधील विविध विकास कामांची अजित पवार यांच्याकडून पाहणी. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते झेंडा दाखवत ठाण्यामध्ये वर्षा मॅरेथॉनचं उद्घाटन. 20,000पेक्षा अधिक धावपटूंचा सहभाग. राज्यात विद्यार्थ्यांसाठी 120 ठिकाणी वसतिगृह उभारणार. वसतिगृहांसाठी 1,200 कोटींची तरतूद. 25,000 निवासी सुविधा उपलब्ध होणार. संजय शिरसाट यांची घोषणा. शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन. आज उपमुख्यमंत्री शिंदेही श्रीनगरमध्ये जाणार. श्रीनगरमध्ये शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी बॅनरबाजी.